सत्य महत्त्वाचं असतं, सत्ता नाही हे दाखवा, बच्चू कडू यांची मागणी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर बीड येथे मोर्चाला सुरुवात झाली आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि या मोर्चाला प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील मोर्चात सहभाग घेतलाय। रस्त्यावरील गुंडागर्दी आणि खाकीतील गुंडागर्दी दोन्ही या घटनेत सहभागी असल्याचं स्पष्टपणे घटनेत दिसत आहे। एक म्हण आहे की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। ही म्हण अधोरेखित करायची नसेल तर कारवाई अतिशय पारदर्शकपणे व्हायला पाहिजे, असं माझं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। विरोधी गटातील 2 सदस्यांना या समितीत घेऊन कारवाई झाली पाहिजे असंही ते म्हणाले। सत्य महत्त्वाचं असतं, सत्ता नाही हे दाखवण्याची वेळ आलेली आहे, अन्यथा सत्ताधाऱ्यांना हे खूप महागात पडेल असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। एकतर रस्त्यावरची गुंडागर्दी आणि खाकीतली गुंडागर्दी दोनही स्पष्टपणे या दोनही घटनेमध्ये दिसतं। एक म्हण पहिले होती का सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही। जे काही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि त्यांचे काही मंत्रिमंडळ आहे त्यांना माझं आव्हान आहे का तुम्ही जर हे मन अधोरेखित करायचे असेल आणि नसेल तर कारवाई अतिशय स्वच्छपणे झाली पाहिजे आणि करायचीच असेल तर स्पष्ट सांगितलं पाहिजे का होय आमचेच गुंडे आहे, आम्ही अधिक 2 मारू, सत्ता असेल तर ते दाखवूनच देऊ असं तर एकदा सांगितलं पाहिजे। नाहीतर झालेल्या घटनेवर स्वच्छ आणि मला वाटतं अतिशय पारदर्शक कारवाई होणं गरजेचं आहे। त्यामध्ये विरोधी पार्टीतले 2 जण त्या समितीमध्ये घेऊन ही पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे। सांगायचं आहे सत्तेतल्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे का हे खरं नाही आहे की सत्तेपुढे शहाणपणा टिकत नसतं, हे खरं नाही। सत्य महत्त्वाचं असते, सत्ता महत्त्वाची नसतं, हे दाखवण्याची वेळ या सरकारला आलेली आहे। ते दाखवावी, नाहीतर त्याचा मोठ्या प्रकारचा उद्या परिणाम सरकारला भोगावा लागेल। वाल्मिक करार ज्याच्या अत्यंत केला जातोय, अटक होत नाहीत का? तर तेच मी म्हटलं ना की सत्ता आणि सत्य लपून सत्ता जर चालवायचा प्रयत्न कराल तर मग सत्यासमोर सरकार जनता गेल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मस्साजोग।